ठिकाणी एक बार्शीकर म्हणून विनंती करतोय, येणाऱ्या 10 दिवसाच्या आतमध्ये कशाही पद्धतीमध्ये फरार असलेला कृष्ण आंधळे आणि ज्यांचा आपण राजीनामा घेतलाय मंत्रिमंडळातला, त्यांचा विधानसभेत आपण राजीनामा पण घ्यावा। नमस्कार, मी गणेश शिंदे, आपण पाहता जी मराठी न्यूज। बातमी म्हणजे पारदर्शकता। आज बार्शी बंदची हाक दिलेली आहे। कारण आहे संतोष देशमुख मारेकऱ्यांच्या हत्यावर जे मारेकर आहेत त्यांना शिक्षा व्हावी या संदर्भात। परंतु संतोष देशमुख हे बार्शीचे पुत्र होते, परंतु बार्शीकरांच्या काय भावना आहेत आणि बार्शीकर आज बंद कशा प्रकारे पाळणार आहेत आपण पाहिलं असेल की तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी सर्व बार्शीकर या ठिकाणी जमलेले आहेत। सर, काय सांगता येईल, संतोष देशमुख बार्शीतले सुपुत्र होते आणि त्यांची अशा प्रकारे निर्गुण हत्या झाली आणि काल फोटो व्हायरल झाले। अगदी माणुसकीला काळिंबा फसणारी गोष्ट घडली आणि अशा प्रकारे मारेकरी, काय भावना व्यक्त होते तुमची बार्शीकर म्हणून? सर्वप्रथम संतोष अण्णा देशमुख हे बार्शीचे सुपुत्र असल्यामुळं आज बार्शीत याच्या वेगळ्या महाराष्ट्रात आणि बार्शी ही त्यांचे जन्मगाव असल्यामुळं वेगळ्या प्रतिक्रिया, चिडीची भावना पूर्ण बार्शी शहरात आज उमटली। 2 दिवसाखाली फोटो प्रसारित झाले, त्यापासून तर पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि त्यातल्या त्यात बार्शीला जास्त दुःख बार्शीचा सुपुत्र असल्यामुळे झालं। त्यामुळे आज सकल मराठा समाजाच्या वतीने बार्शी बंद हाक दिली आणि 100% आज बार्शी बंदला प्रतिसाद मिळाला। सगळ्या व्यापाऱ्यांचं मी खूप खूप आभार मानतो की बार्शीतल्या सुपुत्राला न्याय मिळण्यासाठी आज बार्शीतील सर्व व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो। पाहिलं असेल की कशा प्रकारे हत्या झाली आणि काय शिक्षा व्हायला पाहिजे। आपल्या बरोबर वकील साहेब आहेत, काय सांगता येईल वकील साहेब? म्हणजे असे जर लोक असतील आणि कशा प्रकारे जर असं करत असतील तर किती निर्घुण अशा हत्या झालेल्या आहे? ही हत्या इतकी निर्गुण झालेली आहे की त्याचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही। आज शब्द कमी पडतात त्या हत्ये संदर्भात। आताच तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की माझ्या 20-25 वर्षाच्या सुद्धा शासनाच्या नोकरीमध्ये की अशी हत्या झालेली ही पहिली घटना आहे। मग त्या घटनेचा किती गांभीर्याने विचार ह्या शासनानं करायला पाहिजे होता। त्या घटनेचा शासनानं गांभीर्याने विचार न करता आरोपींना मोकार सवलत दिली, थोडक्यात उशिरा अटक केली, सरकारी वकिलाची उशिरा नेमणूक केली, CID 20 दिवसानंतर नेमणूक केली। कशासाठी? का तर या आरोपींना वाचवण्यासाठी, असं आमचं स्पष्ट मत आहे। याला राजकीय वर्चस्व तर आता बऱ्यापैकी तुम्ही पाहिलं असेल की स्पष्ट झालेलं आहे की जे धनंजय मुंडे आहेत की त्यांनी याच्या संदर्भात कुठेतरी त्यांचं लागेबंदी आहे। तर या संदर्भात तुमची काय भावना आहे? निश्चितच लागेबंद आहेत। मुळात धनंजय मुंडे हे त्या भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या जवळचे आहेत आणि नंतर ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि नंतर आज दादाच्या जवळचे झाले, अतिशय मऊ झाले ते। त्यांना ते म्हणतात ना कशा पक्ष तरी मऊ झाले, तसे धनंजय मुंडे त्यांना मऊ झाले। एवढी घटना घडून त्यांना सगळी माहिती असताना, गांभीर्य असताना सुद्धा धनंजय मुंडेचा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी राजीनामा घ्यायचा होता तरी घातलेला नाही। आपण जर बघितलं तर महाराष्ट्राला परंपरा आहे राजकीय संस्कृतीची। थोडी घटना घडली तर स्वतः अजित पवारांनी राजीनामा दिलेला आहे। तिथं तर एक खून झाला होता, भाजपच्या पदाधिकाऱ्याचा एवढा निर्गुण खून झाला तरी त्यांना 3.5 महिने त्या मंत्रिपदावर ठेवलं। मंत्रिपदावर का ठेवलं तर अशी वैयक्तिक माझी भावना आहे, कारण का ते चार्जशीट आहे, ते लूज करण्यात यावं, आरोपी त्याच्यातले सुटले पाहिजे अशी त्यांची भावना म्हणावी लागेल। म्हणूनच आमचं मत आहे की ह्या धनंजय मुंडेला सुद्धा यामध्ये आरोपीला सहकार्य केलं म्हणून सहआरोपी ह्या धनंजय मुंडेला करण्यात यावं। 1-2 दिवसाखाली अंजली दमाने देखील रडल्या की आम्ही सर्व काही समोर आणतोय, परंतु सरकार याबद्दल कोणत्याही प्रकारचं दखल घेत नाही। मग सरकार किंवा पोलीस प्रशासन यामध्ये का गांभीर्याने घेत नाही असं का वाटतं तुम्हाला? आणि सामाजिक कार्यकर्त्यांना जर सगळे पुरावे जर गोळा केले तर बाकीचे लोक काय करतात असं तुम्हाला वाटतंय? प्रश्न साधा आणि सोपा आहे। सरकार कशाला भेटतंय ह्याचा शोध कोणाला लागला नाही। सरकारच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार आहे की सरकार 5 वर्ष टिकलं पाहिजे। मग असे हजारो जरी गुन्हे झाले तरी मी सरकार पकडून घेणार आहे का? आता आमच्या भगिनी अंजलीताई, म्हणजे अंजलीताई तर रडल्याच, परंतु मीडियामध्ये नॅशनल चॅनलवरती ज्यांनी बातम्या दिल्या, ज्यांच्यामध्ये संवेद नाही त्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये निश्चितपणानं, कारण कृत्यच अमानुष आहे, अमानवीय आहे, राक्षसी वृत्तीचं कृत्य आहे। आणि अंजलीताईंनी तर प्रत्येक गोष्ट जी सांगितली
अभ्यास तेवढा केला, तेवढ्या पद्धतीचे त्यांनी पुरावे गोळा केले आणि ते गृह मंत्रालयाला सादर केले, उपमुख्यमंत्री अजित पवारांना सादर केले आणि पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांची जी कळमळ आहे, भावना आहे, माणुसकीच्या भावनातून त्यांनी केलेले हे काम आहे. त्यांनी काय आपला चेहरा फोकस मध्ये यावा, कुठंतरी यावा, आपल्याला कुणीतरी सन्मान द्यावा, हा हेतू त्यांच्यामध्ये मुळाच नाही. अख्ख्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा हे हेतू आपल्या सहित न्यायच मिळाला पाहिजे. मग पण पाहिलं असेल की आजचा जो मोर्चा आहे तो सखल मराठा म्हणण्यापेक्षा सर्व बार्शीकरांनी मिळून केलाय. कोणत्याही जातीचा, धर्माचा यामध्ये कुठला विषय नव्हता. आपण पाहिलं असेल की मानवता हा एक कुठंतरी विषय बार्शीकरांच्या जीवलगाचा होता आणि बार्शीकर म्हणून संतोष देशमुख होते. तर आज कशा प्रकारे तुमची भावना होती? नक्कीच आजचा जो मोर्चा आम्ही आयोजन केला होता तो सकल मराठा समाज म्हणण्यापेक्षा समस्त बार्शीकरांच्या वतीने आम्ही हा आयोजित केला होता. त्याचं एक कारण असं आहे की जे संतोष देशमुख जे होते ते बार्शीचे सुपुत्र होते. ते वास्तव्यासाठी जरी मसाजोग या ठिकाणी गेलेले असले तरी देखील याला सकल मराठा समाजाचं नाव न देण्यामागचं अजून एक विशेष कारण म्हणजे संतोष भैया देशमुख यांचं जे कार्य होतं की हे माझ्या पण काल ऐकवण्यात आलं की संतोष भैया यांना जे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचे जे काही पुरस्कार भेटत असतात आदर्श ग्रामपंचायत म्हणून, त्याच्यामध्ये 3 नंबरला ग्रामपंचायत म्हणून मसाजोग या ग्रामपंचायतला संतोष भैया देशमुख हे सरपंच असताना त्यांना पुरस्कार भेटले होते. मग एखादा माणूस जर एखाद्या पदावरती असून जर एवढं चांगलं काम जर एखाद्या गावासाठी करत असेल तर तो कुठल्या एखाद्या विशिष्ट पक्षाचा किंवा विशिष्ट जातीचा म्हणून त्याला कधी विशेष म्हणजे ते दलित समाजाच्या यांची भांडणं लागली आणि हे मिटवण्यासाठी गेले होते आणि हा विषय तशा प्रकारे पेटलाय. यावर कसं बघताय? नक्कीच तो जर विषय बघितला तर दलित समाजातील एक मसाजोग गावचा एक मुलगा तो तिथं काम करत होता आणि तिथं खंडणी करता मागण्यासाठी जे आलेले व्यक्ती होते त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केल्याच्या नंतर एक आपल्या गावातील सरपंचांना ही गोष्ट सांगावी म्हणून त्या व्यक्तीने सरपंच संतोषबाई यांना कॉल केला आणि तो फक्त विषय मिटवण्याकरता किंवा बघण्याकरता संतोषबाई गेलेला असताना आपल्या खंडणीमध्ये कुठेतरी यांचा अडसर निर्माण होईल का आणि भविष्यामध्ये हा आपल्याला कुठेतरी जड जाईल का ही भावना मनात ठेवून कुठेतरी क्रूरपणाने मारून आणि फक्त मारून तिथं थांबले नाहीत. तर तुम्ही जर ते काल व्हायरल झालेले व्हिडिओ बघितला असतील तर त्याच्यामध्ये ते हसून त्याचा आसुरी आनंद घेत होते आणि त्यांच्या म्हणजे मला बोलायला सुद्धा असं मला बेकार वाटतंय की त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी लघुशंका करून कुठेतरी त्यांना म्हणजे ही मानवता म्हणून तर मानवतेला काळीमा फासणारी घटना आपण म्हणतोय आणि खरंच हा एक बार्शीकरांचा आणि मानवतेचा विषय म्हणून आम्ही याच्याकडे सगळेजण बघतोय. आपण सामाजिक कार्यकर्ता, आरटीए कार्यकर्ता आहात, तर आपल्याला हा विषय कसा वाटतो? म्हणजे आपण पाहिलं असेल की बीड मध्ये काय वातावरण चाललंय किंवा महाराष्ट्रामध्ये काय वातावरण चाललंय, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा असे जर कार्यकर्ते असतील जे तळागाळाच्या लोकांमध्ये काम करतात परंतु जर यांना कोणत्याही प्रकारचे असे जर सिक्युरिटी नसेल अशा प्रकारे जर हत्या होत असेल तर आपली काय भावना आहे? आज या महाराष्ट्रामध्ये या सर्व राजकीय लोकांनी सगळी यंत्रणा संपवलेली आहे. न्याय व्यवस्था असेल किंवा सत्ता असेल किंवा त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून जी काही व्यवस्था राबवते त्यांना हे चांगली माणसं नको आहेत. आज आपण उल्लेख केला की सामाजिक कार्यकर्ते असतील, आरटीआय कार्यकर्ते असतील, त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे. पण आम्ही हे बोलणार आहे, टीका टिप्पणी होणार आहे, आम्ही विरोध करणार आहे. आम्ही सिस्टीमच्या विरोधातली माणसं आहेत. परंतु सिस्टीमला जरब नाही असं तुम्हाला वाटतं का की जेणेकरून अशा प्रकारे लोक जर अन्याय करत फिरले तर मग कसा विषय होणार? सिस्टीमला जर जरब बसायची असेल तर मान्य न्यायालयाला विनंती आहे माझी, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो की या सर्व राजकीय लोकांच्या केसेस पेंडिंग आहेत त्याच्यासाठी एक समिती गठीत केली, पण ती समिती सुद्धा कार्य नाही करत. वारंवार या सर्व आमदारां खासदारांवरती पेंडिंग केसेस आहेत, मग त्या रेपच्या असतील, भ्रष्टाचाराच्या असतील, इतर असतील, यांच्यावर गुन्हे दाखल असताना यांच्यावर मोका दाखल होत नाही. सामान्य व्यक्तींना लगेच उचलायचं, मारहाण करायचं, जेलमध्ये टाकायचं, हा जो प्रकार चालू आहे त्यात न्याय व्यवस्था ही तेवढीच सहभागी आहे. जरी न्याय व्यवस्था बदलायची असेल, यंत्रणा बदलायची असेल तर सर्व लोकांनी मिळून येऊन या भारतीय कायद्यानुसारच ही न्याय व्यवस्था बदलू शकते. हा जमाव एकत्र करून या सरकारला भावना पोहोचल्या पाहिजेत. माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार असतील त्यांनी राजीनामा द्यावा. हत्या होऊ नये जर यासाठी प्रयत्न केले जात असतील अगोदर या राजकीय नेत्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे. यांचे गुन्हे दाखल आहेत, वारंवार हे दंगली करतात, मारामारी करतात. या दंगल खेळणाऱ्या आमदारांवरती साधी दंगलची एनसी दाखल होत नाही या महाराष्ट्रामध्ये. सर्व व्यवस्थेला, यंत्रणेला आम्ही तक्रार देऊन सुद्धा एखादा आमदार दंगल खेळतो, ही यंत्रणा शांत राहते. मग आरटीआय कार्यकर्ते पोलीस स्टेशन मध्ये जातात,
आम्ही जाणार बोलणार आहे तर तिथं एनसी नोंदवली जात नाही, कुठल्याही प्रकारची FIR नोंदवली जात नाही. तर मला या माध्यमातून सांगायचंय की हे लोक सत्ता निवडून आणलेले लोकच कारणीभूत आहेत, हे न्यायालय सुद्धा चालवतात. आज बोलायची पाळी एवढी आली की काल परवा देशमुख साहेबांचे फोटो आम्ही सर्वांनी बघितले. बार्शी बंद करून चालणार नाही, या ठिकाणी प्रत्येकाचा जीव वाचविणं महत्वाचा गरजेचं आहे. चांगली माणसं टिकणं या ठिकाणी गरजेचं आहे. समाज सेवेसाठी वाहून गेणारी माणसं जर या ठिकाणी जपली तर या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने या राज्याचा कारभार आपण बघू शकतो. मग संतोष देशमुख साहेब, सरपंच साहेबांसारख्या माणसाला या ठिकाणी किती हवायला यत्ना झाल्या, लाज वाटली पाहिजे यांना. हसतात बडवे साले. कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे म्हणून आम्ही सगळेजण शांत आहोत. लोकशाही या देशामध्ये आहे म्हणून आम्ही शांत आहोत. आज मीडिया असेल आणि हे सरकार असेल यांनी या दुःखामध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला आणि हे कारनामा बगलेला काढण्याचा, या ठिकाणी कारनामा उघड करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मीडियावाल्यांचे आणि तुमच्या सरकारचे आम्ही मनापासून एक सुज्ञ नागरिक, सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. की आज बार्शी बंद आहे आणि जे संतोष देशमुख यांच्या ज्यांनी हत्या केली आणि निर्गुण अशी हत्या केली अशा सर्व मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हावी यासाठी बार्शी बंद आणि मोर्चा या ठिकाणी झालेला आहे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.